डे 3ची तयारी चालू झालेली आहे थेट फ्रॉम झोडगे मालेगावपासून 20 किलोमीटर पुढं। आजचा टार्गेट पण असणार आहे 150 किलोमीटर। घाट नाही लागला तर 150 किलोमीटर पोहोचू। इंदोर 276 किलोमीटर आणि धुले 14 किलोमीटर असताना घाट लागला आहे। 15-1 मिनटात आहे घाट, जास्त नाही, 10-15 मिनटं आपले जातात। आता मला घाट संपलेला आहे, आता उतरण चालू आहे। धुले शहरात आपले सहर्षागत लेफ्ट साईडला सरळ जायचं चाळीसगाव, शिरपूर, इंदोर, जळगाव। चला बाय बाय धुले। चांगला रोड आहे एकदम। एक छोटासा घाट लागला तोच, चढण कमी उतरण जास्त आणि सर्विस रोड पण जाम आहेत। जस्ट आता नगाव गेला, नगाव जरा काहीतरी फेमस आहे, तर मोठं कॉलेज होतं। अजून 8-1 किलोमीटर आराम करायचा आहे, 50 किलोमीटर टार्गेट अचीव होईल। शिरपूर 42 बघा, शिरपूर 42 बाकी। पहिला टार्गेट अचीव झालेलं आहे, 52 किलोमीटर झाले आहेत। धुले पालनसे टोल नाका जस्ट पार केला आहे आणि त्याच्या बाहेरच हॉटेल बघत आहेत। काय करूया बघूया हॉटेल आहे काय। इंदोर 238, नारडाणा 15 किलोमीटर फक्त। चला चला नेक्स्ट हॉटेल शोधा। अजून का हॉटेल भेटलं नाही, मगाशी थांबलो इथं, उपयोग नाही झाला। तिथं बघा चाय बिस्किट होती। हॉटेल सुरभीमध्ये काय आहे काय बघूया। हॉटेल सुरभीमध्ये काय असलं तर ठीक आहे। हां एकदम स्वच्छ हॉटेल आहे, चांगलं आहे, टॉपटिप आहे। कांदा भाजी ऑर्डर दिली आहे आणि भजी पण। चला आता ब्रेकफास्ट करून पुढे निघूया। ब्रेकफास्ट करून झाल्यावर समोरच 2 किलोमीटर आल्यानंतर असा छोटासा घाट लागला आहे, मिनी घाट, 500 मीटरचा आहे, जास्त नाही। सकाळपासून निघलो आहे, आता वाजलं 9:45 वाजलं, 4:30ला निघलो। 67 किलोमीटर झालं। एक छोटासा घाट लागला तो मग रात्रीचा आणि बाकी रोड एकदम सपाट आहे। नदी लागलेली आहे एकदम जबरदस्त, नाव नाही काय नाही नदीला। एक बालाजी हॉटेल बंद पडलेला। ऐंशी किलोमीटर नॉनस्टॉप सुपर रोड, अजिबात घाट नाही। रात्री थोडासा घाट आला, सकाळी निघल्या पण ओके एकदम। आतापर्यंत एकदम सपाट रोड, तसा सातारा टू कोल्हापूरचा रोड आहे तसाच आहे। सायकलवाल्यांसाठी जन्नत। सायकल आमची परत चालू। आता 100 किलोमीटरला जेवायला थांबू आपण। 10:30 वाजत, आता 12:30पर्यंत 100 किलोमीटर होते। गहू एकदम जबरदस्त दिसतंय। इंदोर 200 किलोमीटर बाकी। बारकोसा घाट आला वाटतं, डोंगर दिसता समजायचं, डोंगराच्या मधनं रस्ता गेला का समजायचा घाट आलं। 93 किलोमीटर झाला आतापर्यंत। शहाण्णव किलोमीटर झाले, 100 झाल्यावर जेवूया आपण। आजचा दिवस तसा बोलायला गेला तर चांगलाच चालला आहे, म्हणजे जास्त काही त्रास नाही अजूनपर्यंत। असा मोठा घाट काय आलाच नाही। सायकलला मेन घाटाचा प्रॉब्लेम आहे, घाट नसला का आम्हाला खरं रिलॅक्स सायकलवाले। दाल खिचडी, बाकी काय खात नाही आपण। चला आता जरा पुढे जाऊन झोपायसाठी आपल्याला झाड बघायचं आणि जरा दरड्याने चढून उतरायचं। झाला मोठा टोल सारखा काहीतरी आहे, व्हेकल पासिंग RTO डिपार्टमेंटचा काहीतरी प्रोजेक्ट आहे, काय नक्की माहीत नाही।
आता झाड स्वतः झाड का भेटत नाही. वाजले 2:15. 50 किलोमीटरचा टार्गेट आहे अजून. कसा पुरा होत आहे, घाट जाम मोठा आहे त्याच्यामुळे पुरा होईल नाही होईल माहीत नाही आपल्याला. लय मोठी चढण लागले. त्या 2-3 किलोमीटर आहे. फुल टाइमपास. उतरायची पाली याल. आणि ऊन आहे ना, ऊन 2:20 दुपारचं ऊन. आणि आमच्या या सायकल राईडसाठी आमचे मित्र चौका ग्रुप यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये. तसेच आमचे दुबईचे मित्र सुमित गोंदकर आणि तुर्की मित्र प्रवीण नेमलेकर, डॉक्टर सुमेध यांनी 200 रुपये दिले. अँड प्रवीण नेमलेकर 500 रुपये, सुमित गोंदकर यांनी 500 रुपये. पाहण्यावारी पैसा झाला आहे. मी स्टॅटस टाकल्यामुळं सर्वांनी भरघोस मदत केली. थँक्यू परत एकदा. असा घाट आहे, दमते माणूस. दरड गेली का दुसरी दरड आली. पलासनेर फक्त 5-6 किलोमीटर बाकी आहे. महाराष्ट्राचा लास्ट आय थिंक. तिथून घाट सेंधवा घाट, सेंधवा MP. जाम ऊन. 3 वाजलं. एकशे 16 किलोमीटर. पाण्याची कंडिशन बघा, लई वाईट परिस्थिती आहे गरमीची. एवढा गरम आहे ना बाबा. घाट लागलेला आहे. इंदोर 174 किलोमीटर. बॉर्डर जवळ आता. चालत चाललोय. काठा निघलाय. टोले प्रायव्हेट लिमिटेड, सेंधवा 16 किलोमीटर. लोणावळ्याचं घाट गाय तुझं लोणावळ्याचं घाट अशी आठवण आली म्हणा. चालायची पाली. ओ माय गॉड, डेंजरस. माणूस चालला तर लवकर होतं सायकलपेक्षा. अशी परिस्थिती आहे. गिअरबॉक्स तुटला त्याच्यामुळे आता आम्हाला पूर्ण घाट चालत जायचं आहे. मी तर चालत चाललो आहे, पण आता चालत जायला लागतील. आणि पुढं सायकलचा शॉप आहे का आपल्याला माहीत नाही. काय मोठी स्टोरी आली आता. हो चला चला, चालत चला, चालत राहा. चढलो आणि आता बातचीत चालू आहे आमची फोनवर. शिरपूर 40 किलोमीटर जायचं रिपेअरला किंवा सेंधवाला जायचं 15 किलोमीटर. तर असा विषय आहे. तो काय फायनल सांगतो तुम्हाला. फायनल डिसिजन झाला. टेम्पोची सुविधा झालेली आहे. अर्चना सायकल सेंधवामध्ये आहे 15 किलोमीटरवर. शिरपूरला पण होता, पण तिकडे पाठी उलटा पडेल. पण आम्ही चाललो इथं. अर्चना सायकल भेटायला पाहिजे आता. कधी काय अडचण सांगू शकत नाही, अशी कंडिशन आहे. गिअर तुटला, लई मोठा लफडा झाला. आता आम्ही राईड बंद केली. आजचा राईड संपलेला आहे. आजची राईड झाली आपली मोजून 122 किलोमीटर. सेंधवा आहे 15 म्हणजे 137 किलोमीटर झाले असते राईड. टार्गेट अचीव झाला असता बरोबर, बट बॅड लक. चला, हे ड्रायव्हर साहेब आम्हाला हेल्प करतात. थँक्यू साहेब. सायकल लागतं तो वरनी. अरे ड्रायव्हर हिरोच आहे रे. तिघांचा तोडा नाही तर. एवढा मोठा सायकल शॉप आहे. शेठ नमस्कार. मगाशी फोन केला, ब्रेक शिफ्टर तुटलाय म्हणून. सायकल आली इथं. तुम्ही जाता पाठी पाणी पिताना. थँक्यू अर्चना सायकल सेंधवा. रिपेअर झाले 1200 रुपये शिफ्टर आणि 800 रुपये आम्हाला टेम्पोचं लागलं. आता आम्ही हायवे जाऊन हॉटेल शोधत आपलं. आता सेंधवा सिटीमधनं चाललं आता.
अशक्य ते शक्य करतील स्वामी. अनाथ प्रचिती आली आम्हाला स्वामींची. शिरपूरला जायला रस्ता 40 किलोमीटर उलटा, पण नशीब सेंदवमध्ये काम झाला. भरता होता जरा, काय झालं समजत नाही. हां लोकल आहेत, आम्हाला हेल्प करतात, पाणी बिणी सगळं विचारतात, त्यांची चेहरा दाखवतो. गावाला आहेत. हॉटेल रिपेअर केल्यानंतर आम्ही परत 8 ते 10 किलोमीटर सायकल चालवत आलो आहे. आणि ते 122 आणि हे 8 130 किलोमीटर झालाच. आणि गुगल रूम भेटलेला हा हॉटेल अपना इन, हॉटेल अपना रूम बघा. 8-9 किलोमीटर झाला. चला भेटू फ्रेश झाल्यावर. आपण फर्स्ट फ्लोअरला आलो. मोठा असा हॉल आहे आणि अशी रूम आहे. 3 आज 5 हजार ते आपण 1200 भाडा. सक्सेस 150 किलोमीटर 150.